मॅम, फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये हेल्थ इन्शुरन्स याचा रोल काय? आता ज्यावेळेस आम्ही फायनान्शियल प्लॅनिंग करतो लोकांचं, त्यावेळेस हेल्थ इन्शुरन्स जनरली तुम्ही गेले, कुठल्या कंपनीचा एजंट आहे, त्यांनी तुम्हाला सांगितलं की बाबा एक मेडिक्लेम पॉलिसी घेऊन टाक, तर त्याचा इतकासा इम्पॉर्टन्स आपल्याला वाटत नाही किंवा ती गोष्ट फार निग्लिजिबल आहे. पण ज्यावेळेस आम्ही फायनान्शियल प्लॅनिंग करतो त्यावेळेस फायनान्शियल प्लॅनिंगचे 4 मेजर पिलर्स असतात. तर त्यातला पहिला पिलर हा हेल्थ इन्शुरन्स आहे. त्यानंतर लाईफ इन्शुरन्स म्हणजेच तुमचा टर्म प्लॅन, त्यानंतर तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स आणि असेट लायबिलिटी. तर असे हे 4 मेजर पिलर आहेत. त्यातला हेल्थ इन्शुरन्स हा का एक महत्त्वाचा पिलर असेल, तर कोविडसारखी सिच्युएशन जेव्हा आपण गो थ्रू झालो, आपल्या लाईफमध्ये येऊन गेली, त्यावेळेस आमच्या क्लायंट्सनी आम्हाला येऊन सांगितलं की जर माझा हेल्थ इन्शुरन्स नसता तर आज मला माझा प्लॉट विकावं लागलं असतं, बायकोचं सोनं विकावं लागलं असतं किंवा माझ्यावरती कर्ज वाढलं असतं. म्हणजे हेल्थ इन्शुरन्स हा तुमच्या फायनान्सला वाचवण्याचं काम करतो. तुमचे पैसे वाढवत नाही, तुम्हाला श्रीमंत करत नाही, हो, पण गरीब करण्यापासून मात्र नक्कीच वाचवतो. तर त्याच्यामुळे हेल्थ इन्शुरन्स हा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात भक्कम आणि पहिला पिलर आम्ही घेतलेला आहे. बाकी सगळे पिलर खूप महत्त्वाचे. तुम्हाला वाटत असेल की याच्यातून पैसे वाढणार नाही आहे, श्रीमंत होणार नाही, तरी पहिलं काम काय? तर हेल्थ इन्शुरन्समुळे तुम्ही गरीब होण्यापासून वाचतात. म्हणून फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये हेल्थ इन्शुरन्स हा सर्वात महत्त्वाचा.